तालीम हमारी हर हाल में जारी। इस मकसद के तहत सूर्य उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुन नगर नांदेड़ के ऑनलाइन तालीमी सेशन में प्यारे बच्चों हम आपका इस्तकबाल करते हैं। जमात अष्टम मजमून मराठी सबक नंबर 10 आम ही हमें आहोत का। आज हम इसके सवाल के जवाब देखेंगे। पाठ क्रमांक 10 आम्ही हवे आहोत का। प्रश्न पहिला आहे, पुढील वाक्य कोणत्या प्राण्यांच्या संदर्भात आहे त्या प्राण्यांचे नावे लिहा. अ. जन्मापासून आंधळी आहे ती. उत्तर आहे मांजर. आ. सवारीच्या कापसाचे जणू मऊ मऊ घोडे. आन्सर आहे कुत्रीचे पिल्ले. प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा. अ. मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी. उत्तर आहे खाद्यपदार्थासाठी बशी. नंबर 2 पाण्याचे बशी. नंबर 3 प्रकृतीले चढ उतार दाखवणारा तक्ता. नंबर 4 मऊ अंथरूण. आहे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती. उत्तर आहे नंबर 1 जाडीवर नाक घसणे. 2 नखांनी जाड्या खरवडणे. 3 म्याव म्याव असा आवाज करणे. 4 आपापल्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे. ई माणसासारखी मांजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी. पहिला आहे औषध पाणी माणसासारखे. दुसरा आहे पक्ष्यांचे खाणे पिणे. ई आहे डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची वैशिष्ट्ये. उत्तर आहे नंबर 1 डोळे न उघडलेली. 2 पांढऱ्या रंगाची. 3 सावरीच्या कापसाच्या गोळ्या सारखी मऊ मऊ. नंबर 4 छोटे कान छोटे शेपट्या. नंबर 5 लालसर ओल्या नाकांची. नंबर 6 पोटातून कुई आवाज येणारी. प्रश्न क्रमांक 3 सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात. हे विधान पाठाद्वारे पटवून द्या. उत्तर लेखिकेने जनावरांच्या इस्पितळातील भेट दिलेल्या मांजर व कुत्र्यांच्या विभागातील त्यांचे अनुभव प्रस्तुत पाठात दिलेले आहेत. लेखिकेने प्रवेश केल्या तेथील कार्यालयातील बोका टेबलावर येऊन बसतो व तेथील साहेबाकडून लाट करून घेतो. मांजराच्या विभागात गेल्यावरही तेथील मांजरांच्या डोक्यात असलेली आतुरता लेखिकेला दिसते. या आतुरतेपोटी जाडीवर नाक घासून नखांनी जाड्या करवडून म्याव म्याव करून एकच कलकलाट करून ती मांजरे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा लेखिका त्यांच्या लाड करते तेव्हा मांजर खुश होऊन गुरगुरून आवाज करून समाधान व्यक्त करतात. तेव्हा लेखिका मांजरांचा निरोप घेऊन बाहेर पडते. तेव्हा मांजरांच्या चेहऱ्यावर लेखिकेला खिन्नता दिसते. पुढे लेखिका जेव्हा कुत्र्यांच्या विभागात जाते तेव्हा देखील काही कुत्रे त्यांच्या दिशेने झोपावतात. एक कुत्रा तर 2 पंजे जुळवून लेखिकेला नमस्कार करतो. लेखिकेच्या पायाजवळून जाणारी आंधळी मांजर ही लेखिकेने थोपटताच प्रेमाने गुरगुर करू लागते. या सर्व प्राण्यांनी लेखिकेला पाहून दिलेल्या प्रतिक्रियामधून हे सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकलेले असतात याचा प्रत्यय येतो. खेळू या शब्दांशी. प्रश्न
अ आहे कंसातील शब्दसमूहांच्या वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. कंसातील शब्द आहे लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे. अ आहे सुधाकरच्या कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागणे. आ चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. ई पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन करणे. खेळू या शब्दांची आ दिलेल्या शब्दापुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा. कंसातील शब्द आहे इवले, शांत, खरखरीत. अ आहे रागीट, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे शांत. आ मोठे, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे इवले. ई मऊ मऊ, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे खरखरीत. खेळू या शब्दांची ई प्रश्न आहे जोड शब्द लिहा. अ आहे चढ, त्याचा जोड शब्द आहे चढ उतार. आ आहे अंथरूण, अंथरूण, त्याचा जोड शब्द आहे अंथरूण पांथरूण. ई है इकडून, इकडूनचा जोड शब्द आहे इकडून तिकडे. ई है आले, आले का जोड़ शब्द है आले गेले. प्यारे बच्चों, आज हमने यहाँ पर आम्ही हवे आहोत का इस पाठ के सवालात के जवाब देखे हैं. प्यारे बच्चों, इन सवालात के जवाब को अपनी फेर कापियों में लिखिए और फेर कापियों को मुकम्मल कीजिए. प्यारे बच्चों, हमारे वीडियोस से आप ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठाइए. प्यारे बच्चों, हमारे वीडियोस को लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए. हम फिर मिलेंगे. अल्लाह हाफिज़.